मालक हा बोल ना. पिठाचा डब्बा नाही भेटत आहे. थांब थांब मी आलो. काय ना पिठाचा डब्बा नाही भेटत आहे. अगं असं नाही तर कुठे ठेवला. नाही, मी शोधला सगळीकडे. अरे ठेव वरती ठेवलाय. वेड्यासारखा आपण उडकतोय खाली. का हातच नाही पोचत आहे माझा. अरे मी पण बघत थांबले. थांब मी स्टूल आणतो. मी घेतो काढून ठीक तुला. आहे. थांब आलो ना मी आता. ये इकडे. मी काढते ना मालक. आहे मी आलो ना. तुझा हात पुरत नाही ना. स्टूल पकड. अरे बापरे. सॉरी बरं का चुकून झालं माझ्याकडून. नाही नाही, ठीक आहे ठीक काय मी पण काढायचा प्रयत्न करत आहे. होतो. नाही काय नाही, एवढं जास्त नाही, मी करते. हा, ठीक आहे. इथं बघ गालाला लागले. हा राहते. हा ठीक आहे ठीक आहे, मी करते. काय नाही. होय ना. साडी सगळे खराब झाली माझी. कशाला टेन्शन घेते तू. मालकिनीच्या किती साड्या आहेत. तुला जी भारी वाटेल ना ती घाल. नाही नाही, मालकिनीच्या साड्या आहेत त्या. मी म्हटलं ना तुला घाल म्हणून. हा मला काय प्रॉब्लेम नाही. हा जा ते बेकार दिसते ग, बाकी काय नाही. बरं ठीक आहे. बदल साडी म्हणता. वा एकच नंबर. किती भारी साडी दिसते तुला. हा. पण मालकीन काही बोलणार नाही ना. तू कशाला मालकीनीचं टेन्शन घेते. मी आहे ना. हा पण तुला आवडली का साडी. हो हो, खूप छान आहे. छान आहे ना. हो. राहू दे मग तुला. मी नाही नाही, मालकीन आवडते. आणि मी कधीच आयुष्यात अशी साडी घातलेली नाही. कशाला मालकीनीचं टेन्शन घेते तू. मी सांगितलं ना तुला घाल म्हणून. ती काय म्हणणार नाही. हा बरं बरं. हा. नाश्ता. नाश्ता उभी का बस ना. आणि तू काय खाल्लं का ना सकाळपासून. नाही, जरा घाईघाईत आली ना. हे बरोबर आहे का. हा मी एकटा नाश्ता करणार आणि तू ते काय नाही अजिबात. चल नाश्ता कर. नाही नाही मला तुम्ही, मी नोकरानी ते चांगलं नाही वाटत ना तुमच्या समोर. हा बा काय चांगलंय काय वाईट. मला काय ना मी स्वतः मी सांगितलं ते करायचं. आपण दोघं मिळून नाश्ता करू. जा बरं घेऊन ये नाश्ता. बरं बरं. लवकर हा. हो हो मॅडम. हा. शपथ काय दिसते अरे यार हे. काय पण म्हणा हे गुलाबाचं फुल ना चुकून चिखलात उमललंय. ही अशी तशी हातात येणार नाही. हिच्यासाठी काहीतरी वेगळाच प्लॅन केला पाहिजे. इथं नाही, इथं बसायचं. इथं बस. वा
एक नंबर. काय हाताला चव आहे यार तुझ्या. बाकी काय म्हणते मग? बाकी काही नाही, सगळं मजेत. बोलायचं असं गप्प गप्प बसायचं नाही. मला असं बोलणारी माणसं खूप आवडतात. हो. किती घरचं काम करते बोलली तू? 3-4 घरांचा. हो. आणि किती पगार भेटतो तुला? तेच आपलं महिन्याला 4-5 हजार. 4-5 हजार. त्या 4-5 हजार लागतं तुझं? हा, आता बागून जातं काय त्याचं. म्हणजे का तुझ्या मुलांचं शिक्षण, मग घरची जबाबदारी सगळी तुझ्यावरच असते ना, म्हणून म्हटलं. बाकी काय. मालक, मला ना जरा पैशांची गरज होती. तुम्ही पेमेंट दिला मला, पण मग अजून गरज होती पैशांची. पैसे लागायचे? हो. किती लागायचे पैसे? 1000 रुपये. फक्त 1000 रुपये? हो. काय अगं, 2000 माग ना. नाही नाही मालक, मला फक्त 1000 लागत आहे. हा बघ, मला माहित आहे पैसे नसले की काय अडचण असते. ती गरज प्रत्येकाला असते पैशाची. घे 2000 घे बस. खुश? बरं मालक, पगारातलं कापून घ्या. तू म्हणाल तसं बस. बरं मालक, झालं हे घेऊन जाऊ. हो. मालक. हा बोल. मालक, मी काय म्हणते, काय? मी हे म्हणत होते की आजपासून थोडे दिवस सुट्टी घेईल. मी येऊ नाही शकत कामावर. काय येऊ शकत नाही का मला? हा. का? तुम्हाला तर माहिती आहे माझा नवरा कसा आहे. हा. तो रोज येऊन माझ्याशी भांडण करतो. पण आज तर त्याने हद्दच पार केली. का? काय झालं? तो मी जरा बाहेर निघाली ना, लगेच माझ्यावर डाऊट खातो. काय लोकांना डाऊट खाऊन शक खाऊन मिळतं काय वाटतं? तू किती प्रामाणिकपणे काम करतेस ग, त्याला माहिती नाही का? हो, माहिती आहे त्यांना, पण मग ते मुद्दाम काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात. आणि आज त्याने मला घराच्या बाहेरच काढून टाकलं. किती नालायक नवरा आहे ग तुझा, हरामखोर. हा, त्याला कळत नाही का आपली बायको किती कष्ट करते, घरात पैसे देत नाही तुला वेळच्या वेळी, काय नाही. हा. आणि आई वडिलांकडे पण जाऊ शकणार नाही मी, कारण की त्यांच्याशीही त्यांनी भांडण केलंय. कोणत्या तोंडाने जाणार आहे मी? हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नकोस. या घरात राहतो, नो प्रॉब्लेम. इथं? हो. नाही नाही, पण ते मला चांगलं नाही वाटत ना. चांगलं वाटायचं काय आहे? तू काय परकी आहेस का? हा, आम्ही दोघं पण तुला आमच्या घरातलीच समजतो ना, समजतो का नाही? हो. हा. आणि काय, नवरा बायकोची भांडणं होतच राहतात. आता एकदा तुझ्या नवऱ्याचा राग शांत झाला की जा नंतर राहिला मग. हा, तोपर्यंत 10-15 दिवस राहील. पण मी कपडे नाही आणले मालक. अगं, कपड्याचं काय टेन्शन घेते तू? साड्यांनी कपाट भरलंय आपलं, मालकिनीच्या साड्या आहेत ना, घाल. पण मालक, ते मालकीन बाईला आवडणार नाही ना. काय बोलते तू? आता मालकीन आहे का हे बघायला? ती नाहीये म्हणून तर घाल म्हणतो ना तुला साड्या. हा, जी तुला कुठली आवडते ती घाल. बरं मालक. ठीक आहे मग. मालक,
सॉरी सॉरी. अगं मला माहीतच नाही का तू कपडे माझं बदलते. काही नाही झालंय माझं. हो का? हो. छान दिसते ना मी? एक नंबर. मला तर वाटतंय, मला असं वाटलं की माझी बायकोच उभा इथं माझ्यासमोर. मस्त ड्रेस एकदम, मला तर खूप आवडला. आवडला ना तुला? हो, खूप छान छान पण आहे. राहू दे. नाही नाही मालक, छान दिसतंय ना? एक नंबर. इतकी गोड दिसते ना, डॉलच. ठीक आहे मग, आवर तुझं. आणि अजून भारी भारी ड्रेस आहेत, जो तुला आवडेल तो घे. बघते. चालू दे तसं. हो हो. मालक दूध. किती काळजी घेते माझी. हं? बघता बघता बघ ना, 5 ते 6 दिवस झाले. हो. तू घेतलं? हो पिल्ली. हो दे ना. बघता बघता 5-6 दिवस झाले. तुला एक विचारू? हो विचार. या 4-5 दिवसात तुला कसं वाटतंय आपल्या या घरात? खरं सांगू मालक, माझ्यासाठी ना आयुष्यातले सगळ्यात मौल्यवान दिवस आहे. आणि ना माझ्या नवऱ्याला मला कधीच असं प्रेम नाही मिळालं हो. हे बघ, काही गोष्टी नशिबात असतात, त्या घडतातच. झालं आता, इतक्या दिवस तुला त्रास देत होता नवरा, संपलं ते आता. दिवस नको आठवू. आणि ते दिवस जर तू आठवले ना, याचा त्रास तुला होणार, त्याला नाही होणार. कसं असते माहित आहे का, जो माणूस आपली काळजी करतो ना, त्या माणसाचीच काळजी करायची. असे बाकीचे विचार नाही आणायचे मला.